या नागपंचमीला एक छोटीशी चूक आमच्याकडनं झाली. ती कोणती होती ते तुम्हाला पुढे सांगतेस. पण त्याआधी ह्या ज्या पिशव्या होत्या ज्याच्यामध्ये भरपूर सगळे प्रेस केलेले कपडे आणून ठेवलेले होते, ते मी अरेंज करायचे राहू दिले होते. ते सगळे आधी अरेंज करून घेतले, कारण 2 दिवसापासून या पिशव्या येऊन पडल्या होत्या आणि मी ते अरेंज करायचंच राहू दिलं होतं. त्यानंतर अहोंनी इकडे आरवसाठी एक चार्जर आणलं होतं, जे की त्याच्या लॅपटॉपचं 2-3 दिवसापासून खराब झालं होतं. त्यामुळे त्याचा लॅपटॉप बऱ्यापैकी बंद होता. सो ते त्यांच्यासाठी चार्जर घेऊन आले होते. आणि उद्या नागपंचमी आहे म्हटल्यानंतर आजच्या दिवशी आईंनी असे करंज्या वगैरे भरायला घेतल्या होत्या. आता हे रिच्युअल आई दरवर्षीच करतात. दरवर्षीच करंज्या, पापड्या आणि त्या वेण्या वगैरे असं सगळं करत असतात. पण यावर्षी त्यांनी फक्त करंज्याच केल्या होत्या. आणि मला थोडंसं बरं नव्हतं, डोकेदुखीमुळे मी पण 2 दिवसापासून हैराण होती. त्यामुळे आईंनी मला काही मदत मागितली नाही आणि त्यांनी स्वतः सगळ्या करंज्या भरून घेतल्या होत्या. पण माही त्यांच्या मदतीला होती. त्यानंतर माहीचं इकडे रक्षाबंधनचं गिफ्ट पण आलं होतं, जे की तिने उघडून सुद्धा पाहिलं. आता याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला रक्षाबंधनलाच माहीत पडणार. त्यानंतर माहीने आधीच्या रात्रीच अशी ड्रॉइंग काढून ठेवली होती की उद्या नागपंचमी आहे, तर पूजा करायला तुम्हाला नागोबाचं चित्र लागेल, म्हणून तिने आधीच ड्रॉइंग करून ठेवली होती. त्यानंतर सकाळी मी छानशी अशी रेडी झाली आणि लागली आपल्या स्वयंपाकाला. आणि नागपंचमीचा जो बेसिक स्वयंपाक असतो तो म्हणजे पुरी, बटाट्याची सुकी भाजी आणि शिरा, एवढंच काय ते केलं जातं. कारण आजच्या दिवशी असं म्हणतात की काही कापायचं नसतं आणि तवासुद्धा ठेवायचा नसतो असं म्हटलं जातं. पण मी बऱ्याच ठिकाणी हे पण बघितलं की पुरणाची पोळीसुद्धा करतात. आणि प्रत्येकाची ना पूजा करण्याची म्हणा किंवा खाद्यपद्धती त्यांच्या सणानुसार वेगळीसुद्धा असू शकतं. त्यानंतर मी शिरा वगैरे करून घेतला आणि मला गुळाचा शिरा आवडतो, म्हणून मी यावेळी गुळाचाच शिरा बनवला. आणि इकडे आईंची तयारी होती भजे बनवण्याची. तर आईंनी यावेळेस काय केलं, भज्यांमध्ये टाकण्यासाठी कांदा कापला. जे की म्हणतात की आजच्या दिवशी काहीच कापायचं नसते, पण त्यांनी कांदा कापून घेतला होता. ही चूक आमच्याकडनं तेवढी झाली होती. त्यानंतर माझा इकडे सगळा स्वयंपाक आवरत आला होता आणि तोपर्यंत आईंनी छानशी पूजा पण करून घेतली. त्यानंतर मी फक्त नमस्कार वगैरे करण्यापुरतीच गेली होती आणि असं काहीशी आईंनी पूजा मांडली होती. आणि इथे छान खाली असा फुलोरा ठेवला होता. वर लटकवण्यासाठी काही नसल्यामुळे मग तो खालीच ठेवला होता. त्यानंतर मी छान जेवण वगैरे करून घेतलं आणि ही जी त्या दिवसची शॉपिंगची बॅग होती ही सुद्धा खाली करायची राहिली होती. मग मुलांचे कपडे सुद्धा अरेंज करून घेतले आणि मग मी निघाली मुलांना स्कूलमध्ये आणायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून ठेवा. बाय बाय.